नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। कळवा खारेगाव येथे रहिवासी गीता पवार या 72 वर्षीय आजींनी काल चक्क 2 चोरांना पकडून दिले आहे। काय त्यांचे साहस होते आणि काय तो प्रकार होता आपण त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊया। गीता पवार ह्या आजीबाई आपल्याला सांगत आहेत। भजनाची गुरु आहे, बायकांना भजन शिकवायला जाते। काल शिकवायला मी शिकल्यात त्या भजनात, आमचं दर गुरुवारी भजन असतं। काल भरपूर पाऊस होता, त्यांना मी फोन केला परवा की येता का, म्हणजे मेसेज टाकते तर त्या म्हणाले नको पाऊस आहे पवरताही जाऊ द्या नको। मग एक म्हणाली या आपण जाऊया, म्हटलं 1-2 अभंग नवीन लिहून काढूया म्हणून मी तिला बोलून घेतलं। मग ती आली आणि मी इथून गेले, रोड क्रॉस केला आणि गर्दी होती तिथे भरपूर बसला। मग मी त्या ड्रायव्हरला म्हटलं अरे मला घे ना, ज्येष्ठ नागरिक। तर तो दरवाजा त्यांनी नाही उघडला। मग हे लोक मला बळजबरी करायला, यो आजी इकडे या, आजी इकडे या। मी आले इकडे आले तर त्याने ना, त्याची काही चांगली लोक पण होती ना वाईट होती ती देवाला माहिती, पण त्यांनी सगळ्यांना चढून दिले आणि नंतर मला जागा दिली। नाही तर मग शक्यतो मी कितीही गर्दी असली तरी त्या गर्दीतून पुढे जाते, मागे राहत नाही, पण त्यांनी मला जायला दिलं नाही। मग लास्टला राहिले अशी मी दांडी पकडली आणि त्यांनी ती लगेच कैची मारली बांगडी पडली असं म्हणून मी ओरडले, पण मग ती खाली पडली का गाडीत पडली काय समजलं नाही आणि पुढे गेले। मग मी बोलले, एका मुलाला बोलले चल 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 चल, पाऊस पडत होता, हात केला, 2-3 हात केले, कोणी काय थांबले नाही। मग एक मुलगा थांबला, म्हटलं फक्त त्या पोलीस स्टेशनच्या इथं बस स्टॉप आहे ना तिथे फक्त मला घेऊन जाईल। म्हटलं लगेच काय ते गेले नसतील ना, तेव्हा काय असं मनात पण नाही आलं। तर येऊन बघते तर त्या साईडला त्या टी शर्ट होत्या, हाफ चड्ड्या होत्या, ज्यांनी मारलं कैची तो होता। आणि त्यानं दोघांना मी पाहिलेले नव्हते, पण तिथे तिघे आता हाफ चड्डी आणि त्याच्या बाजूला आहेत, म्हणजे हे साथीदारच आहेत। मग तिकडे पोलीस चालले होते गाडीवरून, मग त्यांना मी आवाज दिला, हो भाऊ बघा माझी बांगडी कापली चोरली ह्या लोकांनी, ते बघा तिथं उभा आहे तो चोर। ते जसे गाडीवरून उतरले आणि गेले ना तसे ते पळत सुटले। मग पोलिसांनी प्रयत्न केला धावायचा, पडले ते पोलीस, एक पोलीस पडले आणि एक तिकडे लांब मग गाडी घेऊन गेले तो पळाला म्हणून, पण त्याला गाठला गाडीवरून आणि तिसरा पळाला। ही ह्या आजींची सून आहे प्राजक्ता रुपेश पवार ते, आणि आजींनी केलं, आमच्या सासूबाईंनी केलं ते एकदम म्हणजे फुल्ली डेअरिंग बाजच केलं, एकदम दुसरी झाशीची राणी आपण बोलू शकता त्यांना। ते केलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आता सोनं वगैरे जास्त काही घालून जाऊ नये हे वाटतं, आणि त्यांचं बघून आम्हाला पण कॉन्फिडन्स आला की नाही बाबा ह्यांनी एवढं केलं मग आम्ही का करू नये। मग ह्यांच्यावरून आम्ही असा धडा घेतला की नाही आपण पण असं करावं। आता भरपूर घालतात तर हल्ली काय म्हणजे खोटं घातलं तरी लोक चोरांना वाटते ते खोटं पण कापतात, घेऊन जातात, खोटं असल्यावर थोपाटीत मारतात महिलांच्या। म्हणजे महिलांनी आता जगायचं तरी कसं असं हा प्रश्न आला आहे। कारण एक महिलेला असंच केलं की तिने खोटं घातलं, त्या लोकांना खरं वाटलं आणि मग ते म्हणजे 2-4 वर्षाची गोष्ट होती। मग कसं माणसांनी जगायचं तरी, मग आता खोटं साधं नका घालू, ते पण नाही घातलं तरी चालेल, साधंच माणसांनीच गेलेलं बरं, काय करणार आता। ठाण्यातील तत्पर पोलिसांना तुम्ही काय मेसेज द्याल, म्हणजे ज्यांनी पटकन तुम्हाला मदत केली, ज्यांनी मदत केली, हां त्यांनी मदत केली, काय मेसेज देणार। धन्यवाद धन्यवाद साहेब, तुम्ही माझ्यासाठी धावून आलेत, चिखलात माखून सुद्धा तुम्ही एवढं डेअरिंग करून पळत सुटलेत। धन्यवाद साहेब।